नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. कबनूर हायस्कूल कबनूरमध्ये 76वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा. कबनूर हायस्कूल व ज्युनियर कॉलेज प्राथमिक विद्यामंदिर व बालमंदिर कबनूरमध्ये 76वा भारतीय प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य श्री जयकुमार कोले, अध्यक्ष कबनूर एज्युकेशन सोसायटी कबनूर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. प्रारंभी व प्रास्ताविकामध्ये माननीय मुख्याध्यापक श्री SP जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत करून विद्यालयाची सर्व क्षेत्रातील प्रगती स्पष्ट केली. प्रमुख उपस्थिती संस्थेचे संचालक माननीय सुरेंद्र केटकाळे व राष्ट्रीय खेळाडू कुमार पृथ्वीराज चव्हाण यांचा संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विद्यालयातील विविध स्पर्धेत यश मिळवलेल्या व राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यश मिळवलेल्या खेळाडूंचा व मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी विद्यालयामार्फत प्रमुख पाहुण्यांना 10वीच्या विद्यार्थी, MCC छात्रसैनिक, RSP छात्रसैनिक व बालवाडीचे विद्यार्थी यांच्याकडून मानवंदना देण्यात आली. बालवाडीच्या विद्यार्थ्यांनी कवायत, हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी लाठी काठी लेझिम पथकाने पारंपरिक कलेतून सादर केलेल्या प्रात्यक्षिकाने उपस्थित पाहुणे व पालक व विद्यार्थी भारावून गेले. या प्रसंगी विद्यालयातील रुजेन मुजावर, रुद्र येजरे, मोठा गट आयुष पाटील, मनवा कुंभार, शर्वरी भोसले या विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख उपस्थितीत मान्य श्री सुरेंद्र केटकाळे व मान्य वसंतराव आळतेकर यांनी आपल्या मनोगतामध्ये भारतीय स्वातंत्र्य सैनिकांनी आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दिलेले बलिदान स्पष्ट केले. तसेच सर्व विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडविण्यासाठी प्रामाणिकपणे कष्ट घेतले पाहिजे असे सांगितले. अध्यक्षीय मनोगतामध्ये कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय जयकुमार कोले यांनी विद्यार्थी चांगले घडवून महाराष्ट्रात कबनूर हायस्कूलचे 1 नंबर म्हणून ओळख झाली पाहिजे असे त्यांनी आपल्या मनोगतामध्ये मत व्यक्त केले. व्यासपीठावर संस्थेचे संचालक मान्य सुरेंद्र केटकाळे, डॉक्टर वसंतराव आळतेकर, मान्य श्री महादेव गांजवे, पर्यवेक्षक श्री SM माळी, जिमखाना प्रमुख श्री SS राजमाने, सांस्कृतिक विभाग प्रमुख सौ MP पाटोळे, क्रीडा विभाग प्रमुख श्री सुभाष माने, बालवाडी प्रमुख सौ लता डोनवडे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या विद्यालयाचे पर्यवेक्षक मान्य श्री SM माळी व प्राथमिकचे सहाय्यक शिक्षक श्री PR गुरव यांच्या वतीने देण्यात आलेल्या खाऊचे उपस्थितांच्या मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ PM भरमगोंडा व श्री PK मेटे यांनी केले. तर प्राथमिकच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुप्रिया नोरजे यांनी उपस्थितांचे आभार मानले. मोकळ्या पडलेल्या आहे. सरकारचं लक्ष नाही. कित्येक शाळेला इमारती नाही. कित्येक शाळेमध्ये शिक्षक नेमले जात नाही. एकेका शिक्षकांना 3-3 वर्ग दिले जातात. आज कबनूरचं उदाहरण काय झालं, ज्या वेळेला मी या गावातला सरपंच होतो त्यावेळेला या गावामध्ये स्लॅबच्या 12 खोल्या मी बांधल्या पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये. स्लॅबच्या 12 खोल्या पहिल्यांदा जिल्ह्यामध्ये बांधल्या. आज जवळजवळ तिथं 20-25 खोल्या आहेत आणि विद्यार्थ्यांचा जर पट बघितला तुम्ही 100 देखील नाही. म्हणजे अशा शाळा बंद पडायला आहेत. आणि अशा ज्या आमच्या कबनूर एज्युकेशन सोसायटीसारख्या ज्या शाळा आहेत त्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांना खेळा म्हणून पालक आमच्याकडे येतात. काही प्राथमिकचे हेडमास्टर माझ्याकडे आले मला मळ्यात भेटायला. मी म्हणलं का हो, अहो तुमच्या मुलाकडे शाळेत सगळी मुलं यायला, तुम्ही जरा मुलं यायचं कमी करा. अरे म्हणलं पालक येतात त्या आग्रह करतात आमचं एक तर घ्या, एक तर घ्या. आता आम्ही तर काय करणार म्हणलं, कारण त्या शाळेना सरकार वेळेत सगळ्या सुविधा देत नाही. जे अधिकार पाहिजे तिथं अधिकार आज लगेच आम्ही निर्णय घेतला. 10वीच्या परीक्षेच्या 40 कम्प्युटर चालू झाले पाहिजे. 40च्या 40 कम्प्युटर. आज 3-4 लाखाच्या गोष्टी आम्ही एका झटक्यात मनात आलं की लगेच आम्ही कामाची पूर्तता करतो. आमच्याकडे लोक पैसे पडून असतात
कारण आमचे 13 संचालक जे आहेत पैशाला कुणी हात लावत नाही. फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांच्यासाठी जमा होतील ते पैसे, विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी, विद्यार्थ्यांच्या कामासाठी, शाळेसाठी, संस्थेसाठी. नाहीतर गाडी घेतल्या 13 डायरेक्टर आणि कुठेतरी फिरायला गेले, एकदाही नाही. एकदाही जवळजवळ 41 वर्ष झाली आम्ही कुठेही डायरेक्टरांच्या गाड्या घेऊन कुठेही टीम काढल्या बाबा आणि 5-50 रुपये खर्चून आलोय, एकदाही घडलं नाही. आज अखेर 41 वर्ष झाली एकाही डायरेक्टरला एकही नया पैसा भत्ता म्हणून मिळालेला नाही. ही सामाजिक बांधिलकी गावातली. आम्ही गावासाठी काहीतरी करायचं आहे, त्या गावाच्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी काहीतरी आमची सामाजिक बांधिलकी आहे, म्हणून आम्ही ही संस्था चालवलेली आहे.